अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 2021 ला आला होता. विदेशी विनिमय नियमन कायदा, दॅट इज मीन फेरा. फेरा म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, आता हा जो ऍक्ट आहे हा विदेशी मुद्रा जी असते, परकीय चलन जे असते, फॉरेन एक्सचेंज जे असते, त्याला काय करतो बाबा? त्याला नियंत्रित करण्याचं काम करतो. आणि हा कायदा आहे 1973चा. आता एखाद्या विद्यार्थ्याला फक्त एवढंच माहित आहे की हा कायदा 1973चा आहे. आता या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ नॉलेज नाही, ऑन द बेसिस ऑफ सेन्सवर हा प्रश्न जर आपण सोडवायचा प्रयत्न केला तर बघा कसा सोडवला जाईल. आता एखाद्या विद्यार्थ्याला माहित आहे की फेरा कायदा 1973चा आहे, तर याचा अर्थ तो कधी अंमलात आला बाबा? तर 1 जानेवारी 1972ला तो अंमलात येऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन एलिमिनेट झालं. ओके, हे ऑप्शन राहणार नाही. दुसरं बघा की एवढ्या वेळ तर आपण या ठिकाणी बाबा 1975ला अंमलात येऊ शकणार नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन काय झालं? एलिमिनेट झालं. 50-50 ऑप्शन कटले. आता 2 पैकी 1 तुम्हाला मारायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुक्का सुद्धा मारू शकता, कारण 50% चुकण्याची शक्यता आहे, 50% बरोबर येण्याची शक्यता आहे. समजा असं जर आपण गृहीत धरलं की बाबा त्याच तारखेला 1973चा कायदा 1 जानेवारीला पारित झाला आणि 1 जानेवारीला लागू होणार नाही, हे सुद्धा आपल्याला दिसून येते की 1 जानेवारीला कसा काय लागू होऊ शकतो? जर 73ला तयार झाला तर बिलकुल लागू शकत नाही. मग याचा अर्थ उरलं काय ऑप्शन? याचा अर्थ ऑप्शन उरलेला आहे 1 जानेवारी 1974. झाला प्रश्न सॉल्व. ओके, अशा प्रकारच्या ट्रिक वापरायच्या.